त्यांनी काय बघितलं काय नाही मला माहीत नाही, परंतु माझ्या कामाची पावती म्हणून त्यांनी राज्यसभेवर मला संधी दिली. मी खात्रीने सांगतो या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. साहेब, राज्यभरामध्ये अनेक नेते आहेत, परंतु तुमचा एक अभ्यास आहे. तुम्ही 2 वेळा महामंडळाचं अध्यक्षपद भूषवलं, नंतर तुम्ही त्याला नकार दिला होता आणि आता तुम्ही भाषणात म्हणालात की मी 13 महिन्याची कारकीर्द सोडून इकडे वापस आलो. आता मात्र मी सोडणार नाही. याच्यासाठी सोडणार नाही की याच्यापेक्षा उच्च हाऊस कुठलं नाही. विधान परिषदेपेक्षा उच्च हाऊस होते आणि त्या ठिकाणी काही कारणास्तव काही अडचणी जरी असतील, परंतु जनतेच्या हितासाठी दिलेला हा पद आहे त्याला मी तिलांजली देणार नाही. कारण 6 वर्षे जनतेसाठी काम करण्याची संधी जर भेटली तर ती जनतेसाठीच वापरीन, एवढं मी वचन देतो. काही काळापूर्वी शरद पवार साहेब तुमचे नेते होते आणि त्यांच्यासोबत तुम्हाला आता देशाच्या उच्च सभागृहामध्ये बसायला मिळेल आणि तुमचा विचार देखील मांडायला मिळतील. हे सगळं डॉक्टर बाबासाहेबच्या घटनेमुळे होतं. साहेब, उच्च हाऊस आपल्याला मिळालेला आहे. त्या उच्च हाऊसचा आता नेमकं तुम्हाला हिंगोली जिल्ह्याला नेमका काय फायदा होणार? हिंगोली जिल्ह्याचा मागासले पण अद्यापर्यंत निघालेला नाही. आपलं पद त्यासाठी कसं उपयोगी ठरेल? हे बघा, हिंगोलीचा मागासलेला पण असण्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे इथं लोकांना रोजगार नाही. औद्योगिक धोरण जे पाहिजे तशा प्रकारचं औद्योगिक धोरण नाही. दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे औद्योगिक धोरण नाही. म्हणून ज्या ज्या गोष्टीसाठी विकास म्हणून व्हावं ते मागासले पण दूर करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्याचा अभ्यास माझा पूर्ण यापूर्वीच राज्याचं नेतृत्व केल्यामुळे झालेला आहे. परंतु केंद्रामधून मोठ्या प्रमाणात या गोष्टी दूर करण्यासाठी मदत होत असते आणि ती मदत मी जरूर घे. कारण मी आज केंद्रात राज्यसभेत जरी आज गेलो असेल, पण राज्यसभेत केंद्रामध्ये आम्हाला आशीर्वाद देणारे बरेच मंत्री जे की माझ्या घरीसुद्धा येऊन गेलेत, त्यांचा मला या पदासाठी नक्की फायदा होईल. कारण मी आज राज्यसभेत गेलो असेल, परंतु आमच्या नड्डावर माझे संबंध आहेत. आमचे कल्याण बघितलं, आमचे काय भूपेंद्र यादव माझ्याकडे 4 वेळेस आले, 4 राज्याचे मंत्री आले आणि म्हणून केंद्रातले मदत करणारे मंत्रीसुद्धा माझ्या जवळचे आहेत आणि मला खात्री आहे. आणि म्हणून या गोष्टीचा फायदा मराठीत मन असते, वाड्या कुठं उघडण्यावर बसून वाढपे आपला असावं, तसं केंद्रात वाढपे माझे आहेत. मग मी कुठं बसलो तरीसुद्धा मला संधी मिळेल आणि या विकास कमवण्याकरता, या मागासला दूर करण्याकरता मी यशस्वी होईल एवढीच खात्री मला आहे. तुम्ही नक्की